कोकण किनारपट्टी भागातील अरबी समुद्रामध्ये सध्या वादळसदृश परिस्थिती पाहायला मिळते आहे आणि ह्याचा परिणाम जो आहे तो मच्छीमारीवरती झालेला पाहायला मिळतो आहे। समुद्रातील वादळी सदृश परिस्थितीचा परिणाम हा मच्छीमारीवर झाल्यामुळे या ठिकाणची कोकण किनारपट्टीवरची मच्छीमारी या ठिकाणी ठप्प झालेली पाहायला मिळते आहे। गेल्या 3 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी नौका या विविध बंदरामध्ये आश्रयासाठी आलेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मासेमारी बंद झाल्यामुळे या ठिकाणी जिल्ह्यात जवळपास 500 कोटींची उलाढाल या ठिकाणी ठप्प झालेली पाहायला मिळते आहे। पुढचे 2 दिवस समुद्रात अशाच पद्धतीने वादळी सदृश परिस्थिती असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे सध्याची परिस्थिती बघितली आपण मिरकरवाडा जेटीमध्ये आहोत आणि या जेटीमध्ये शेकडो नौका ज्या आहेत त्या नांगर टाकून या ठिकाणी उभ्या असलेल्या पाहायला मिळतात। मिरकरवाडा बंदराप्रमाणे त्या ठिकाणी जयगड, देवगड, मालवण, गुहागर, दापोली, मुरुड, अलिबाग अशा बंदरात शेकडो नौका ज्या आहेत त्या आश्रयासाठी आलेल्या पाहायला मिळतात। एकंदरीतच सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो अरबी समुद्रामध्ये सुद्धा पाहायला मिळतो आहे। अरबी समुद्रामध्ये सध्या खोल समुद्रामध्ये सध्या पाण्याला मोठा करंट आहे आणि त्यामुळे मच्छीमारी नौका ज्या आहेत त्या समुद्रात मच्छीमारीसाठी जात नाहीयेत आणि त्याचा फटका सध्या मच्छीमारांना या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।